मागच्या चॅप्टरमध्ये आपण काय शिकलो, ड्रिल मशीन म्हणजे ड्रिल म्हणजे काय, ड्रिल मशीन म्हणजे काय, ड्रिलचे पार्ट, यूज, या सगळ्या गोष्टी शिकलो. आता आपण काय शिकणार आहे, कॉमन ड्रिलिंग मशीन ऑपरेशन म्हणजे कॉमन ड्रिलिंग मशीन ऑपरेशन म्हणजे काय, ह्या गोष्टी आता आपण या चॅप्टरमध्ये नवीन चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. तर मागच्या चॅप्टरची लिंक आणि ह्या चॅप्टरची लिंक आपल्याला काय काय म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर तुम्ही ते बघून घ्या, लाईक शेअर कमेंट, ठीक आहे. तर आता कॉमन ड्रिलिंग मशीन म्हणजे काय, कॉमन ड्रिलिंग मशीन म्हणजे काय, याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे ऑपरेशन केले जातात, कोणकोणत्या प्रकारचे ऑपरेशन केले जातात, तर कुठले, तर ड्रिलिंग ऑपरेशन, बरोबर आहे, ड्रिलिंग ऑपरेशन, काउंटर सिंकिंग नंतर काउंटर बोरिंग, स्पॉट फेसिंग, रिबिंग, टॅपिंग, लॅपिंग आणि पेपरिंग म्हणजे इत्यादी प्रकारचे काय केले जाते ड्रिलिंग मशीन मध्ये काय केलं ऑपरेशन केले जाते. म्हणजे कोणकोणते ऑपरेशन, या प्रकारचे ड्रिलिंग, काउंटर सिंकिंग, काउंटर बोरिंग, स्पॉट फेसिंग, रिबिंग, टॅपिंग, लॅपिंग आणि पेपरिंग म्हणजे या प्रकारचे सर्व ऑपरेशन कशामध्ये केले जाते, कॉमन ड्रिलिंग मशीन मध्ये केले जाते. त्यानंतर टेपर्स म्हणजे काय, त्याचे ऍडव्हान्टेजेस ऑफ टेपर्स, नंतर मेथड ऑफ इंडिकेटिंग टेपर्स, नंतर टाइप्स ऑफ टेपर म्हणजे त्याचे टेपर्सचे प्रकार कोणते, तर त्याच्यामध्ये येईल आता टेपरचे प्रकार. त्यानंतर येते रिमर्स मटेरियल म्हणजे रिमर्स म्हणजे काय, रिमर्ससाठी कोणत्या प्रकारचे मटेरियल यूज केले जाते, नंतर टाइप्स ऑफ मटेरियल्स, हँड रिमर्स, नंतर येते मशीन रिमर्स इत्यादी प्रकारचे मटेरियल किंवा हे यूज झाले. नंतर आता काउंटर बोरिंग म्हणजे काय, काउंटर बोरिंग म्हणजे काय होते, याच्यामध्ये कुठल्या काउंटर बोरिंग मध्ये एखादा जॉब असतो, त्याच्यामध्ये काय करायचं, ड्रिलिंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये काउंटर बोरिंग करायचं आहे. म्हणजे एखादा नट किंवा बोल्ट किंवा लेथ मशीनचा एलएनकी नट जर त्याच्यामध्ये फिट करायचा असेल तर काउंटर बोरिंग केलं जाते, बरोबर आहे. काउंटर बोरिंग मध्ये काय करायचं, हा या प्रकारचा जॉब आहे, बरोबर आहे, या प्रकारचा जॉब आहे. या जॉब मध्ये काय केलं आहे, आपल्याला ड्रिल केलेलं आहे, काय केलेलं आहे, याच्यामध्ये ड्रिल केलेलं आहे. ड्रिलिंग केल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला काउंटर बोरिंग करायचं आहे. काउंटर बोरिंग करताना काय करायचं, काउंटर बोरिंग टूलचा उपयोग केला जाते. तर या प्रकारे म्हणजे 1/3 पोर्शन मध्ये किंवा 5 mm किंवा 10 mm खोलीपर्यंत या खोलीपर्यंत काय केलं त्याच्यामध्ये एक ड्रिलिंग केली जाते किंवा एक ड्रिलिंग केल्यानंतर काउंटर बोरिंग करतो 5 mm मध्ये. म्हणजे या प्रकारे काय याच्यामध्ये काउंटर बोरिंग होईल, याला म्हणतात काउंटर बोरिंग. म्हणजे एखादा नट किंवा बोल्ट याच्यामध्ये फिट करायचा असेल आपल्याला तेव्हा काय लागते, ड्रिलिंग केल्यानंतर काउंटर बोरिंग करायला लागते. आणि एलएनकी नट जसं लेथ मशीन, आपल्या वर्षामध्ये काय लेथ मशीन आहे, लेथ मशीनवर काय आहे, हेवी काम करण्यासाठी काय केले जाते, लेथ मशीनचा वापर केला जाते. मग लेथ मशीनचा वापर करत असताना काय केले जाते, त्याच्यामध्ये एलएनकी बोल्टचा उपयोग करतात. काय करतात एलएनकी बोल्टचा उपयोग, कारण एलएनकी बोल्टचा उपयोग यासाठी करतात की काय आतमध्ये असल्यामुळे त्याचे तुटत नाही आणि हे होतात, म्हणून त्याला या प्रकारे त्याच्यामध्ये काउंटर बोरिंग केल्या जाते. म्हणजे हे या प्रकारच्या त्याच्यामध्ये आपण काय करू, एखादा नट किंवा बोल्ट त्याच्यामध्ये फिट करू शकतो. याच्यामध्ये थ्रेड पाडले जाईल आतल्या साईडला आणि वरचा हा हेड राहील या प्रकारे, आणि याच्यामध्ये एक स्लॉट राहतो काढलेला असा याच्यामध्ये किंवा एलएनकी बोल्ट त्याच्यामध्ये आपण एलएनकी फिट करू शकतो. आणि काउंटर बोरिंग म्हणजे काय, या प्रकारच्या क्रियेमध्ये ड्रिलिंग मशीनवर काउंटर बोरिंग टूलचा उपयोग करून काय केले जाते, काउंटर हेड किंवा होलमध्ये फिल्टर स्क्रूचा काय केला जाता किंवा स्क्रूचा किंवा सॉकेटचा हेड आतमध्ये म्हणजे जॉबच्या समपातळीत लेवल म्हणजे जॉबच्या वरत नाही, जॉबच्या सरफेस समजा या हा काय आपला जॉब झाला, या जॉबच्या वरच्या बाजूला त्याचं काउंटर बोरिंग केल्यानंतर स्क्रू किंवा हेड राहणार नाही, तो जॉबच्या समपातळीत वरच्या समपातळीत राहिला पाहिजे. म्हणजे त्या आतील भागात काउंटर बोरिंग केला जाते, त्याला काउंटर बोरिंग असे म्हणतात. वापर केला जातो. या होल मध्ये किंवा स्क्रूची हेड काय करायला जाते, होल मध्ये व्यवस्थित बसल्यामुळे जॉब काय होतो, आपल्यामध्ये जॉबचा पृष्ठभाग किंवा समभाग एका लेवल मध्ये समपातळीत येतो. नंतर काउंटर सिंकिंग म्हणजे काय, काउंटर बोरिंग ज्याप्रमाणे काउंटर बोरिंग केलं त्याचप्रमाणे काय ते काउंटर सिंकिंग. आता काउंटर सिंकिंग म्हणजे काय, समजा आपला हा काय केलेला आता एक जॉब आहे, याच्यामध्ये ड्रिल पाडलेला आहे, आपण काय केलेलं आहे, ड्रिल पाडलेला आहे. या प्रकारे आपण ड्रिलिंग करू. या जॉब मध्ये ड्रिलिंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता काउंटर सिंकिंग करायचं आहे. मग काउंटर सिंकिंग कशासाठी करतात, स्क्रू फिट करण्यासाठी काउंटर सिंकिंग करतात. म्हणजे हाताला किंवा एखाद्या जॉबच्या सरफेसवर हात फिरला तर आपल्याला सरफेसला काय लागला, म्हणजे हाताला स्क्रू किंवा नटबोल्ट लागला पाहिजे, म्हणजे काउंटर सिंकिंग करतात आणि संवाद काउंटर सिंकिंग म्हणजे काय, या प्रकारे काय करते, या दिशेमध्ये टेपर केले जाते, म्हणून याला काउंटर सिंकिंग म्हणतात. काउंटर सिंकिंग या प्रकारे
काळा पडलेला असतो त्याच्या साईडला फिट केला जाते आणि खालच्या दिशेला त्याच्या काय केले असते त्या दिशेमध्ये थ्रेड पडलेला असतात स्क्रूवर. म्हणजे स्क्रू फिट करण्यासाठी काय करतात काउंटर सिंकिंगचा उपयोग करतात. म्हणजे स्क्रू पाडण्यासाठी किंवा स्क्रू फिट करण्यासाठी काय केला जातो काउंटर सिंकिंगचा उपयोग केला जातो. या क्रियेमध्ये ड्रिलिंग मशीनवर काय करतात काउंटर सिंकिंग टूलचा किंवा ड्रिलचा वापर केला जातो आणि जॉबवर होल तयार केले जाते. आणि हे होल शंकू आकाराचे तयार होतात. शंकू सोबत किंवा आयताकृती जॉबवर होल किंवा होल पाडण्यासारखे वापरले जाते किंवा दाखवले जाते. तसेच तयार झालेले होल काउंटर संघ स्क्रू म्हणून किंवा काउंटर स्क्रू ने बनवलेले होल दाखवले जातात. म्हणजे काय करायचं काउंटर संघ आपल्याला जर स्क्रू फिट करायचा या प्रकारे जर स्क्रू फिट करायचा असेल तर काय करायचं काउंटर संघ किंग केलं जाते. म्हणजे काउंटर सिंकिंग केल्या जाते. काउंटर होलिंग साठी हे केलं जाते. काउंटर सिंकिंग साठी या प्रकारची क्रिया किंवा या प्रकारचे स्क्रू यूज केले जातात. नंतर आहे स्पॉट फेसिंग. नंतर काय ते स्पॉट फेसिंग म्हणजे काय एखाद्या जॉबला काय करायचा वरचा भाग घासायचा आहे त्याच्यावर काय करायचा स्पॉट फेसिंग त्याला म्हणतात स्पॉट फेसिंग करायचं आहे. स्पॉट फेसिंग त्याच्यामध्ये काय स्पॉट फेसिंग. आता स्पॉट फेसिंग नंतर काय आहे या प्रकारचा आपला जॉब आहे. ठीक आहे या जॉब आहे. जॉब मध्ये काय केलेलं आहे आतमध्ये ड्रिल मारलेला आहे सरळ या प्रकारचं ड्रिलिंग केलेलं आहे. ड्रिलिंग केल्यानंतर काय करायला लागेल आपल्याला त्याच्यावर काउंटर स्पॉट फेसिंग. आता स्पॉट फेसिंग या प्रकारचा काय असतो स्पॉट फेसिंगचा टूल असतो. त्याला या प्रकारे समजा हे राहील याचा सेंटर समजा जॉबचा काय केलेला आहे सेंटर लाईन आहे. सेंटर लाईन मारली आहे बरोबर आहे सेंटर लाईन. मग आता त्याला स्पॉट फेसिंग टूल कसं यूज करू तर स्पॉट फेसिंग टूलचा स्पॉट फेसिंग टूल हा जो वरचा भाग आहे हा काय झाला स्पॉट फेसिंग टूल झाला. हा झाला आपला खालचा भाग आपला जॉब म्हणजे वर्क पीस झालेला आहे खालचा. आणि याच्या सहाय्याने आता स्पॉट फेसिंग कशासाठी करतात या क्रियेमध्ये काय करतात ड्रिलिंग मशीनवर स्पॉट फेसिंग ड्रिलचा वापर केला जातो. कशाचा केला जातो स्पॉट फेसिंग म्हणजे काय या क्रियेमध्ये काय केला जातो ड्रिलिंग मशीनवर स्पॉट फेसिंग टूलचा वापर केला जातो. या पद्धतीला किंवा या पद्धतीच्या होलला किंवा होलचा उपयोग कशासाठी केला जातो बोल्ट हेडवर कशासाठी बोल्ट हेडवर किंवा जॉबवर किंवा वॉशरचा पृष्ठभाग कशासाठी करतात व्यवस्थितरित्या समपातळीत आणण्यासाठी केला जातो. म्हणजे स्पॉट फेसिंग टूलचा उपयोग किंवा स्पॉट फेसिंग ही क्रिया ड्रिल मशीनवर फिट करून एखाद्या जॉबवर किंवा वॉशरवर त्याची जॉबची समपातळी एका समपातळीत किंवा एका लेवलमध्ये आणण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो स्पॉट फेसिंग टूलचा उपयोग केला जातो. त्यासाठी स्पॉट फेसिंग साठी स्पॉट फेसिंगचा वापर करतात. तो कशावर करतात तर मशीनवर करतात. ठीक आहे. त्यानंतर आहे रिमिंग. रिमिंग म्हणजे काय रिमिंग म्हणजे काय रिमिंग ही क्रिया कशी आहे रिमिंग म्हणजे ड्रिलिंग केल्यानंतर जॉबवर ड्रिल केल्यानंतर जी क्रिया करतात त्याला काय म्हणतात रिमिंग. रिमिंग का करतात तर ड्रिल केलेले जॉब जेव्हा आपण एखाद्या जॉबवर किंवा वर्कपीसवर काय करतो ड्रिल करतो. ड्रिल केल्यानंतर काय होते ड्रिल करत असताना ड्रिलचा जो कटिंग पॉइंट असतो किंवा कटिंग एज असतात त्याने काय होते मटेरियल कट्स होत जाते बरोबर आहे. मटेरियल कट्स होत असताना काय होते ड्रिलच्या आतील भागाला काय करतात चरे पडतात म्हणजे धारदार रेषा पडतात बरोबर. त्या धारदार रेषा काय झाल्या पाहिजे त्या धारदार रेषेमुळे काय होते त्याची आतील क्लिअरिटी ही काय राहते सरळ राहते काय ही समपातळी राहत नाही. ती आतील क्लिअरिटी समपातळी राहत नाही. तिला आतून चांगल्या प्रकारे फिनिशिंग करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो रिमिंगचा उपयोग केला जातो. म्हणून त्याला करतात रिमिंग. म्हणजे ही क्रिया ड्रिलिंग मशीनच्या सहाय्याने एखाद्या काय जॉबवर ड्रिल होल पाडलेले असते ते होल साफ करण्यासाठी जी क्रिया केली जाते तिला काय म्हणतात रिमिंग असे म्हणतात. म्हणजे एखाद्या जॉबवर ड्रिल होल पाडलेले असते आणि ते ड्रिल होल साफ करण्यासाठी ज्या इन्स्ट्रुमेंटचा किंवा टूलचा वापर केला जातो त्याला रिमिंग असे म्हणतात. आणि तयार केलेल्या होलमध्ये रिमोट ड्रिल मशीनमध्ये काय केला जातो बसून ड्रिल होल गुळगुळीत केले जाते आणि म्हणजे ड्रिल होल स्वच्छ केले जाते. याला काय म्हणतात रिमिंग असे म्हणतात बरोबर आहे. रिमिंग म्हणजे आता काय या प्रकारे काय रिमिंगचा हे समजा आपला जॉब झाला ठीक आहे. या प्रकारे आपला काय जॉब आहे हा आपला जॉब म्हणजे वर्क पीस काय म्हणजे आपण आपला वर्क पीस म्हणून आपला वर्क पीस या वर्क पीसला आपल्याला काय करायचं आहे आतून रिमिंग करायचं आहे.
किंवा एक हा समजा आता पूर्ण हा जॉब झाला त्याच्यावर आपण काय ड्रिल मारलेला आहे, बरोबर आहे. हा पूर्ण आपण आता काय समजा वर्कपीस होता पूर्ण, त्या वर्कपीस मध्ये आपण ड्रिलिंग केलेला आहे. ड्रिलिंग केल्यामुळे काय झालं, हा भाग मधातला भाग सरळ जो मधातला भाग मधातल्या भागावर रेषा मारलेल्या नाही किंवा लाईन मारलेल्या नाही, म्हणजे तो भाग म्हणजे ड्रिल केलेला भाग, आणि ज्याच्यावर लाईन मारलेला आहे तो भाग म्हणजे आपला वर्कपीस म्हणजे उर्वरित उरलेला भाग. मग हे ड्रिल होल काढल्या ड्रिल मारल्यानंतर हे ड्रिल होल गुळगुळीत करण्यासाठी किंवा एका लाईन मध्ये स्वच्छ फिनिशिंग करण्यासाठी या टूलचा उपयोग केला जातो, त्याला म्हणतात रिमर असे म्हणतात. आणि त्याच्यानंतर टॅपिंग. रिमिंग केल्यानंतर काय करतात, टॅपिंग म्हणजे काय, आधी काय करतात ड्रिलिंग, ड्रिलिंग केल्यानंतर करतात रिमिंग, रिमिंग केल्यानंतर काय करतात रिमिंग म्हणजे ड्रिल होल स्वच्छ करतात किंवा गुळगुळीत करतात एकाला. त्याच्यानंतर रिमिंग केल्यानंतर काय करतात टॅपिंग. टॅपिंग करणे म्हणजे काय, त्याच्यामध्ये आतील दिशेने थ्रेड काढणे. टॅपिंग करणे म्हणजे थ्रेड काढणे. आता हा वर्कपीस आहे, आता आपण याच्यावर काय करतात ड्रिल केलं जातात. ड्रिल केल्यानंतर आता आपल्याला करायचं आहे त्याच्यावर टॅपिंग करायची आहे. टॅपिंग कशी करू, या प्रकारे टॅपिंग साठी टॅपिंग टूलचा काय केला जातो, वापर केला जातो. आता आपल्याला याच्यामध्ये टॅपिंग करायची आहे, ठीक आहे. समपातळी किंवा एखाद्या थोड्याशा लाईन मध्ये आपल्याला टॅपिंग करायची आहे. आता याच्यामध्ये दाखवलं जातं तुम्हाला टॅपिंग, बरोबर. आता टॅपिंग करताना काय करायचं आहे, याच्यामध्ये एखाद्या जॉबवर आतील दिशेने थ्रेड पडायचे आहे त्यासाठी काय करतात टॅपिंग टूलचा काय करतात उपयोग करतात किंवा टॅपचा उपयोग करतात. म्हणजे इनर थ्रेड आतील थ्रेड पाडण्यासाठी ज्या टूलचा उपयोग केला जातो त्याला टॅपिंग असे म्हणतात. मग हे टॅपिंग हाताच्या साहाय्याने सुद्धा करता येते किंवा मशीनच्या साहाय्याने किंवा ड्रिल मशीनच्या साहाय्याने सुद्धा करता येते. मग टॅपिंग करत असताना काय करतो, पहिला कोणता टॅपचा उपयोग केला जातो, फर्स्ट टॅप. कोणता टॅप, फर्स्ट टॅप किंवा त्याची एक लाईन असते. दुसरा असतो सेकंड टॅप, त्याच्या शँकवर 2 लाईन मारल्या असतात. आणि थर्ड टॅप म्हणजे त्याच्या शँकवर 3 लाईन मारलेल्या असतात. याप्रमाणे त्याच्यावर काय केलं असतं, ग्रेडिंग असते. फर्स्ट टॅप, सेकंड टॅप आणि थर्ड टॅप. म्हणजे पहिल्या टॅपचे काय असते, जे टोक असते कटिंग पॉइंट असतो तो एकदम निमुळता असतो, बरोबर. 5 ते 7 दात हे काय असतो, तो निमुळता असतो. सेकंड टॅपचा 3 ते 5 असते आणि थर्ड टॅपचा 2 ते 3 असते. म्हणजे हे काय त्याची टेपर. आणि त्या शँकवर काय केलं, त्याचा शँक म्हणजे ओळखायचा कसा, फर्स्ट टॅप कोणता, सेकंड टॅप कोणता आणि थर्ड टॅप कोणता. त्याच्यावर काय केलं, त्याच्या शँकवर काय असते किंवा त्याच्या शँकच्या बॉडीवर हेडला वरच्या साईडला लाईन मारली असते. फर्स्ट, सेकंड, थर्ड त्या 2 रिंग मारलेल्या असतात, ठीक आहे. याला म्हणतात टॅप. म्हणजे मशीनच्या पार्ट्सवर किंवा जॉबवर लहान आकाराच्या होलला आतील बाजूने किंवा थ्रेड पाडायचे असतील त्यावेळेस टॅपचा उपयोग केला जातो. आणि टॅपच्या सहाय्याने केलेल्या कामाला काय म्हणतात, ऑपरेशन म्हणतात. काय म्हणतात, किंवा ऑपरेशन किंवा टॅपिंग असे म्हणतात. नंतर आहे लॅपिंग. टॅपिंग नंतर काय येतात, लॅपिंग म्हणजे काय, टॅपिंग नंतर लॅपिंग. लॅपिंग म्हणजे काय, 2 पार्ट्स, बरोबर आहे. 2 वेगवेगळे पार्ट असतात, त्या पार्टला ते लॅपिंग काय केलं जातं, मटेरियल लावले जाते आणि ते 2 पार्ट्स एकमेकावर काय करायचं, फिनिशिंग केलं जाते. म्हणजे 2 पार्ट एकमेकावर घातले जाते काही वेळापर्यंत. कोणतेही मटेरियल यूज करून, लॅपिंग मटेरियल यूज करून त्याला लॅपिंग असे म्हणतात. म्हणजे उच्च प्रकारची जेव्हा फिनिशिंग आणायची आपल्याला, उच्च होते जेव्हा एखादा स्टीलचा मटेरियल किंवा एखाद्या मशीनचा पार्ट असतो, बरोबर आहे. एखाद्या मशीनचा तुम्ही 2 पार्ट वेगळे केले, इंजिन वगैरे वेगळे केलं, तर त्याची काही फिनिशिंग कशी असते, उच्च प्रकारची असते. मग ती उच्च प्रकारची फिनिशिंग काय येते, त्याचं काय केलं जाते, मशीनिंग केली जाते किंवा त्याच्यावर लॅपिंग केली जाते. मग ती लॅपिंग किंवा फिनिशिंग करण्यासाठी काय करतात, कोणती प्रकारची प्रोसेस करतात, लॅपिंग करतात. तर लॅपिंग हे काय एक काय घासकामच आहे. कारण याचे काम म्हणजे काय असते, द्रव्य आहे. घासकाम करणारे काय आहे, एक प्रकारचे द्रव्य आहे. आणि जेणेकरून वस्तूच्या वस्तूचा खरबडीत भाग काय झाला पाहिजे, स्मूथ झाला पाहिजे. आणि यासाठी याचा वापर केला जातो. काय केला जातो, त्यासाठी त्याचा वापर केला जातो. ही क्रिया ड्रिल होल मध्ये कमी केली जाते किंवा जॉबच्या पृष्ठावर सुद्धा केली जाते. या पद्धतीमध्ये अगदी अल्प प्रमाणात जॉबचा धातू कट होतो. त्याच्यानंतर हे लॅब अनेक प्रकारचे आहेत, याच्यामध्ये आहेत, परंतु तांबे आणि कास्ट आयर्न पासून बनलेले आहे. तांबे आणि कास्ट आयर्न पासून बनलेले असतात. लॅब अधिक प्रमाणात वापरले जातात. त्याच्यानंतर लॅबला ड्रिल होल मध्ये काय केले जाते,
फीड बसवून त्या होलमध्ये बसवलेल्या त्या साईजच्या काय केला जातो, एका रॉडने लॅब काय केला तो वर खाली केला जातो. म्हणजे काय लॅब काय करतात, त्या साईज मध्ये ड्रिल होल मध्ये बसवतात आणि एका रॉडने त्याला काय केला जातो, वर खाली केला जातो. तो रॉड गोलाकार होल मध्ये फिरविला जातो. हे लॅब तांबे, पितळ, शिसे किंवा बीड, कास्ट आयरन आणि काही प्रमाणात अॅल्युमिनियम ऑक्साईड ही द्रव्य रॉकेल तेलात मिसळून काय केला ते एक त्याची मलम केली जाते किंवा एक मलम म्हणजे किंवा पेस्ट तयार केली जाते. ही एक पेस्ट तयार करून वापरली जाते. म्हणजे या प्रकारचे मटेरियल म्हणजे कोणकोणते मटेरियल, तांबे, पितळ, कास्ट आयरन आणि अॅल्युमिनियम ऑक्साईड या द्रव्यांमध्ये काय मिसळले जाते, रॉकेल मिक्स करून त्याचं एक काय केलं जाते, पेस्ट तयार केली जाते किंवा एक द्रावण तयार केलं जाते आणि ते द्रावण त्या ड्रिल होल मध्ये लावलं जाते आणि त्याच्यामध्ये एक रॉड टाकून त्या रॉडला काय केलं जाते, खालीवर केले जाते आणि त्याची खूप वेळपर्यंत अशा प्रकारे प्रोसेस केली जाते. आणि ही प्रोसेस करताना त्याच्यावर काय केले जाते, उच्च प्रकारची फिनिशिंग येते म्हणून त्याला लॅपिंग असे म्हणतात. लॅपिंग नंतर आहे ट्रीपॅनिंग. ट्रीपॅनिंग म्हणजे काय, ट्रीपॅनिंग काय, हा गोलाकार जॉब किंवा पार्ट्स कट करण्यासाठी या क्रियेचा वापर केला जातो. म्हणजे एखादा गोलाकार जॉब असेल किंवा पार्ट्स असेल त्याला कट करण्यासाठी ट्रॅपिंगचा उपयोग केला जातो. नंतर आहे टेपर्स. नंतर काय, टेपर्स म्हणजे काय, टेपर्स म्हणजे रे तुम्ही शिकले असं मोस्ट टेपर्स. टेपर्स म्हणजे काय, याच्यात इथे टेपर्स म्हणजे सांगा बरं. टेपर्स म्हणजे काय, मोस्ट टेपर, जर्नो टेपर्स, नंतर येते ब्राऊन अँड शार्प टेपर्स, इंडियन स्टँडर्ड टेपर्स, स्पीड टेपर, एखादे टेपर्सचे प्रकार झाले. आता टेपर्स म्हणजे काय, डायमोटर जॉबच्या दोन्ही टोकाकडील एक टोक मोठ्या साईजची किंवा डायमीटरची आणि दुसरे टोक लहान डायमीटरचे असते. हा टेपर भाग काय असतो, ऍक्सिसला समरूप किंवा कमी केलेला असतो. त्याला काय म्हणतात, टेपर असे म्हणतात. टेपर असे म्हणतात. टेपर कसा असतो, ऍक्सिसची म्हणजे एक भाग काय असतो मोठा असतो आणि एक भाग छोटा असतो. म्हणजे एकाकडील भाग मोठ्या साईजचा असतो आणि दुसऱ्या टोकाकडील भाग हा कमी साईजचा असतो. त्याला टेपर असे म्हणतात. ही जरी समजा त्याची सेंटर लाईन दिली आहे, बरोबर आहे, सेंटर लाईन. आता हा एका टोकाकडील भाग मोठा झाला, एका टोकाकडील भाग लहान झाला. हा झाला टेपर्स. आता टेपर्स म्हणजे साईज. हा काय करायला, हा खालचा भाग काय दर्शवला जातो, यल. वरचा भाग म्हणजे याची हाईट, एच म्हणजे इकडली हाईट म्हणजे मोठ्या भागाची हाईट, लेंथ. आणि एच स्मॉल एच म्हणजे पुरा साईजचा स्मॉल एच. हा तो एचचा आकार एक स्मॉल एच. स्मॉल एच म्हणजे लहान भागाची साईज. म्हणजे टेपर्सची हाईट मोठा एच म्हणजे जो भाग मोठा आहे टेपरचा तो म्हणजे मोठा एच येईल. जो भाग छोटा आहे त्याचा एच म्हणजे तो स्मॉल एच येईल. आणि लेंथ म्हणजे त्याची लांबी. हा झाला टेपर्स. आणि टेपर्सच्या वरचा जो भाग लागतो असेल हा भाग कोणत्या प्रकारे दर्शवितात, टेपरचा वरचा जो भाग असतो तो त्याला या प्रकारचं चिन्ह असतं. म्हणजे एक साईड ट्रायंगल सारखं त्याला दर्शविल्या जाते. आणि 1.10 कितीने 1.10 या प्रमाणे त्याला त्याची फिनिशिंग किंवा उच्च प्रकारची दर्शविली जाते. हा टेपर, याला टेपर म्हणतात. ज्या टेपरच्या किंवा पृष्ठभागाची मापे ठराविक असतात अशा टेपर्सला स्टँडर्ड टेपर्स असे म्हणतात. ज्यामध्ये ज्या टेपरचे काय आहे मापे किंवा साईज काय असते ठराविक असते. म्हणजे एक फॉर एक्झाम्पल जर आपण दिले 50 mm आहे, 50 हाईट 20/10, 20/10/50 या प्रकारचे ज्या प्रकारच्या टेपरचे काय असते माप ठराविक असते. म्हणजे ठराविक किंमत ठरवून दिलेली असते. म्हणजे 5 ते 50 याच्यापेक्षा वरत साईज मध्ये मिळणार नाही. ते झाले ठराविक. त्याला ठराविक माप असते, त्याला स्टँडर्ड टेपर असे म्हणतात. त्याला कोणते टेपर म्हणतात, स्टँडर्ड. म्हणजे जे माप ठरवून दिलेले असतात त्याला स्टँडर्ड टेपर असे म्हणतात. आणि इंटरचेंजेबिलिटी साधण्यासाठी मशीनचे पार्ट्स किंवा ड्रिल, शांग, रिमर्स, नंतर आर्बरलेट सेंटर हे भाग कशामध्ये केले जाते, टेपरमध्ये मापतात आणि आणतात किंवा स्टँडर्ड टेपर असतात. कोणते भाग स्टँडर्ड टेपरमध्ये मापतात किंवा आणतात, तर मशीन पार्ट्स किंवा ड्रिल, शार्प रिमर्स किंवा आर्बर लेथ सेंटर. आर्बर लेथ सेंटर म्हणजे लेथ म्हणजे जो सेंटर आहे तर आर्बर लेथ सेंटर हे माप मोजण्यासाठी
एका लाईनमध्ये टेपर भागात आणण्यासाठी याचा उपयोग केला जातो. कोणत्या टेपरचा? स्टँडर्ड टेपरचा. नंतर आहे ऍडव्हान्टेजेस ऑफ टेपर्स. नंतर कोणता टेपर आहे? ऍडव्हान्टेजेस ऑफ. आता टेपरचे ऍडव्हान्टेजेस काय आहे? ऍडव्हान्टेजेस ऑफ टेपर्स. टेपरचे ऍडव्हान्टेजेस कोणते? मशीन पार्टची सेटिंग जलद करता येते. म्हणजे एखाद्या मशीनची आपल्याला जर काय करायची, सेटिंग करायची आहे, किंवा लेथ मशीनची सुद्धा एखाद्या 2 टेल स्टॉक किंवा जॉबची सेटिंग करायची आहे, त्याला सेंटरला जॉबला भरपूर आणायचं आहे, तर ते सेटिंग करण्यासाठी काय केला जातो? टेपर्स. म्हणजे एखाद्या मशीन पार्टची सेटिंग करण्यासाठी उपयोग केला जाते. नंतर आहे टेपर भाग स्वतःच लॉक होतो किंवा होतात, त्यामुळे वेगळी लॅपिंगची व्यवस्था करावी लागत नाही. म्हणजे काय तो टेपर भाग हा काय तो स्वतःच लॉक होतो, म्हणून त्याला वेगळ्या प्रकारची कुठलीही व्यवस्था करण्याची गरज नसते. त्यानंतर आहे पार्ट्स आपोआप सेंटर लाईन मध्ये फिट होते. नंतर काय होते? पार्ट्स आपोआप काय होते? सेंटर लाईन मध्ये आपोआप फिट होतात. त्याच्यानंतर पार्ट्सना जलद मोकळे किंवा सुटे किंवा करता येते. म्हणजे काय जलद त्याला काय करता येते? फिक्स करता येते आणि जलद त्याला मोकळे करता येते. म्हणजे फिक्स पण करता येते, होल्ड पण करता येते आणि मोकळे पण करता येते. म्हणजे 2 पार्ट एक जीव पण करू शकतो आणि लगेच वेगळे करू शकतो. नंतर आहे मेथड ऑफ इंडिकेटिंग टेपर्स. मेथड ऑफ इंडिकेटिंग टेपर्स म्हणजे काय आहे? मेथड ऑफ इंडिकेटिंग टेपर्स म्हणजे काय? तर याच्यामध्ये येईल टेपर पर इंच, टेपर पर फूट, टेपर प्रमाण एकास 50. टेपर प्रमाण म्हणजे काय? एकास 50. टेपर प्रमाण एकास 50 म्हणजे 1, 2 डॉट आणि 50, त्याला म्हणतात टेपर प्रमाण एकास 50. नंतर टेपरचा अँगल ड्रिल मध्ये. नंतर टेपर नंबर, टेपरचा नंबर, उदाहरणार्थ मोस्ट टेपरचा जो नंबर येईल तो किती येईल? 2. म्हणजे समजा मोस्ट टेपर आहे, आता जर हे राहील नंबर हा राहील 2, म्हणजे नंबर मध्ये जर दाखवायचा असला या प्रकारे. नंतर भारतीय स्टँडर्ड नुसार म्हणजे BIS, भारतीय स्टँडर्ड नुसार म्हणजे BIS नुसार काय राहते? 12 म्हणजे 12 काय त्याचा? 12 IS 3458 म्हणजे 12 नंतर IS 3458 हे रे काय त्याच्यामध्ये तर साहित्य म्हणजे एखाद्या तुला दाखवला तो भारतीय स्टँडर्डनुसार म्हणजे BIS नुसार. ठीक आहे. त्यानंतर आहे टेपर ऑफ टाइप्स ऑफ टेपर. टाइप्स ऑफ टेपर म्हणजे काय? म्हणजे त्याचे प्रकार. आता कोणकोणते प्रकार आहे टाइप्स ऑफ टेपर मध्ये? मोस्ट टेपर, जर्नो टेपर, नंतर ब्राऊन ऑफ शार्प टेपर, त्याच्यानंतर येतो पिन टेपर, त्याच्यानंतर आहे इंडियन स्टँडर्ड टेपर्स. हे झाले टेपर्सचे प्रकार. आता टेपरचे कोणकोणते प्रकार आहेत? तर मोस्ट टेपर म्हणजे काय? हा काय आहे? हा स्टँडर्ड टेपर आहे. याचा उपयोग काय आहे? कटिंग टूलला किंवा टूलच्या शँक आणि स्पिंडलसाठी वापरतात. हे टेपर किती असते? याचा जो टेपरचा नंबर आहे 0 ते 7 वेगवेगळ्या साईजचे मिळतात. किती साईजमध्ये मिळतात ते? 0 ते 7 हे टेपर असतात. हे 0 ते 7 या साईजमध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये आपल्याला मिळते. 0 ते 7, 0 ते 7 या साईजमध्ये आपल्याला मोस्ट टेपर वेगवेगळ्या साईजमध्ये मिळतात. त्याच्यानंतर येते जर्नो टेपर. जर्नो टेपर म्हणजे का? हा सुद्धा स्टँडर्ड टेपर आहे. याचा उपयोग मशीन पार्ट्स साठी केला जातो. हा टेपर 1 ते 20 नंबर पर्यंत मिळतो. जर्नो टेपर हा 1 ते 20 जर्नो टेपर हा 1 ते 20 पर्यंत आपल्याला उपलब्ध असतो. त्याच्यानंतर ब्राऊन स्टँड, ब्राऊन अँड किंवा ब्राऊन अँड टेपर म्हणू शकतो. यात हा सुद्धा स्टँडर्ड टेपर आहे. याचा उपयोग कटिंग टूलची शँक आणि मशीन पार्टसाठी केला जातो. याला सुद्धा नंबर आहे. हा 1 ते 18. हा किती असतो? 1 ते 18. हा 1 ते 18 मध्ये आपल्याला उपलब्ध असतो ब्राऊन टेपर. नंतर आहे पिन टेपर. पिन टेपर म्हणजे काय? हा सुद्धा स्टँडर्ड टेपर आहे आणि याचा उपयोग कसा केला जातो? पिन कामासाठी किंवा केला जातो. आणि हा सुद्धा टेपर 0.25 इंचापर्यंत आपल्याला उपलब्ध असते. म्हणजे 0.25 पर फूट याच्यामध्ये काय असतो आपल्याला उपलब्ध असतो. कोणता टेपर? तर पिन टेपर 0.25 इंच पर फूट या प्रकारे आपल्याला तो उपलब्ध असतो. त्याच्यानंतर असते रिमर्स. रिमर्स म्हणजे काय? तर ड्रिलिंग करून काय केलं जाते? रिमर्स केला जाते म्हणजे रिमिंग केल्या जाते. ड्रिलिंग केल्यानंतर काय केलं जाते? रिमर्स. ड्रिलिंग करून केलेले होल, ते होल काय करणार? ते मापात आणण्यासाठी किंवा ड्रिलिंग केल्यानंतर जी क्रिया केली जाते त्याला काय म्हणतात? रिमिंग असे म्हणतात.
त्याच्यासाठी जॉब हाईस किंवा ड्रिलिंग मशीन किंवा लेथ मशीन मध्ये बांधून ज्या टूलने काय केलं ते रिमिंग केलं त्याला रिमिंग असे म्हणतात किंवा रिमर टूल असे म्हणतात. रिमिंग म्हणजे काय? रिमिंग ड्रिल मशीन मध्ये सुद्धा एखादा टूल फिट करून आपण रिमिंग करू शकतो. म्हणजे एखाद्या जॉबवर काय ड्रिल केला आहे त्या ड्रिलला फिनिशिंग करण्यासाठी रिमरचा उपयोग केला जातो. ड्रिल मशीनच्या सहाय्याने करू शकतो आणि लेथ मशीनच्या चेक मध्ये फिट करून सुद्धा आपण काय करू शकतो? रिमिंग करू शकतो. आणि रिमिंग करते वेळी रफ कामासाठी 0.1 ते 0.15 0.1 ते 0.1 to 0.15 मिलीमीटर काय करू शकतो आपण रफ कामासाठी 0.15 ते 0.1 ते 0.15 रफ कामासाठी काय करतो? रिमरचा वापर केला जातो. रफ कामासाठी 0.1 ते 0.15 या साईजच्या रिमरचा उपयोग केला जातो आणि फिनिशिंग करण्यासाठी 0.02 ते 0.05 मिलीमीटर 0.02 ते 0.05 मिलीमीटर पर्यंतच्या रिमरचा उपयोग केला जातो. एखाद्यासाठी फिनिशिंगसाठी रफ कामासाठी आणि फिनिशिंगसाठी. रफ कामासाठी 0.1 ते 0.15 फिनिशिंगसाठी 0.02 ते 0.05 मिलीमीटर साईजच्या रिमरचा उपयोग केला जातो. नंतर आहे रिमरचे मटेरियल. रिमरचे कोणत्या